कोर्टाला तुमचा घटस्फोट मान्य आहे. आजपासून तुम्ही दोघेही स्वतंत्र आहात, असा निर्णय न्यायाधीशांनी ऐकवला. कोर्टात उभे असलेल्या मानसी आणि केशवची आज नको असलेल्या नात्यातून सुटका झाली होती. दोघांच्याही हातात घटस्फोटाच्या कागदपत्राची प्रत होती. मानसीच्या वकिलाने तिच्या आईवडिलांचे अभिनंदन केले, पण ह्या निर्णयावर मानसीचे आईवडील निराश होऊन खुर्चीवर बसले होते. खरे तर मानसी गेल्या 6 महिन्यांपासून या दिवसाची वाट पाहत होती. आज तो दिवसही आला होता. निर्णयसुद्धा तिच्या मनाप्रमाणे लागला होता, पण कोणास ठाऊक आज तिला जिंकूनही न जिंकल्यासारखे का वाटत होते. ती खूप उदास आणि हताश दिसत होती. केशव आता कायमचा तिच्यापासून दूर जाणार होता. त्याला असे दूर जाताना पाहून ती मोठ्या आवाजात म्हणाली, केशव, केशव, तू मला हवा आहेस. प्लीज, मला सोडून जाऊ नकोस. मानसी खडबडून जागी झाली. तिचा आवाज ऐकून तिची आई राधिकाताई धावत खोलीत आल्या आणि म्हणाल्या, अगं काय झाले बाळा? तुला कोणते वाईट स्वप्न वगैरे पडले का? त्या पुढे म्हणाल्या, मनू, अगं कोर्टाचा निर्णय उद्या आहे आणि मला ठाऊक आहे तो आपल्या बाजूनेच लागणार आहे. आता तू केशव नावाच्या खिटखिटीपासून कायमची मुक्त होशील. माझी मनू पुन्हा तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करेल. राधिकाताई हे सर्व बोलत असताना मानसी प्रश्नार्थक नजरेने आईकडे पाहत होती. आई तिला म्हणाली, आता पटकन आंघोळ करून तयार हो. मी तुझ्यासाठी 5 मिनिटात नाश्ता बनवते. आईकडे पाहून मानसी मनात म्हणाली, मलाही केशवपासून मुक्तता हवी होती, पण तरी देखील आज आईचे शब्द मला का आवडले नाहीत? मानसीला काही समजत नव्हते. केशवशी असलेल्या नात्यातून सुटका होणार या वाक्याने तिला अस्वस्थ केले होते. आई खोलीबाहेर गेल्यावर मानसीने आतून दरवाजा बंद केला आणि ती गुडघ्यात मान घालून बसली आणि ती रडू लागली. कितीतरी वेळ ती रडत होती. तिने तिचे अश्रू पुसले. तिला आठवू लागले की जेव्हा कधी ती रडायची तेव्हा केशव तिचे अश्रू पुसत म्हणायचा, मानसी, तू रडत जाऊ नकोस. मला तुझ्या डोळ्यात आलेले पाणी अजिबात सहन होत नाही. तुला रडताना पाहून मला खूप वाईट वाटते. बायकोचे डोळे पुसल्यावर केशव तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचा तेव्हा मानसी त्याला मिठी मारायची. पण आता केशव कुठे होता तिची समजूत काढायला, तिला गप्प करायला? अंथरुणावर पडून मानसी भूतकाळात हरवली. मानसी आणि तिच्या मोठ्या बहिणीला माधुरीला त्याच्या आईबाबांनी सुरुवातीपासूनच खूप लाडात वाढवले होते. विशेषतः मानसी तिच्या आईची लाडकी मुलगी होती. तिला लहानपणापासून नाही हा शब्द ऐकायला आवडत नव्हता आणि एकदा त्यामुळे नारायणराव पत्नीला म्हणाले की तू तुझ्या लाडाने मानसीला बिघडवले आहेस. अगं मुलीचे इतकेही लाड करू नयेत जेणेकरून त्या बिघडतील. माहेरी एक ठीक आहे, पण उद्या सासरच्या घरी कोणी तिचा हट्ट पूर्ण करू शकत नसेल तर तेव्हा काय करणार आहेस? यावर मानसीची आई म्हणायची, अहो जसा आपल्या माधुरीचा नवरा आहे म्हणजे आपला मोठा जावई आपल्या माधुरीची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, तिच्या आनंदात स्वतःचा आनंद मानतो, अगदी तसाच मुलगा आपण आपल्या मानसीसाठी सुद्धा शोधू. आणि मग मानसीसाठी केशवचे स्थळ आले. केशवसुद्धा तिच्या सर्व अडचणी सहजपणे सोडवू शकणारा. दिसायला तो एखाद्या चित्रपटातील हिरोपेक्षा कमी नव्हता, पण अहंकाराच्या पलीकडे होता. साधे जीवन जगण्यावर त्याचा विश्वास होता. मानसीच्या बाबांना म्हणजे नारायणरावांना देखील तो खूप आवडला. त्याला पाहता क्षणी त्यांना असे वाटले की हाच आपल्या मुलीला व्यवस्थित हँडल करू शकतो. मानसीने देखील त्याला पाहता क्षणी होकार दिला आणि दोघांचे लग्न ठरले. गावी राहणारे केशवचे आईवडील लग्नासाठी काही दिवसांसाठी त्यांच्या घरी आले होते. लग्न खूप धूमधडाक्यात झाले. लग्नानंतर मानसीने हनीमूनसाठी दुबईला जायचे ठरवले, तर केशवला महाराष्ट्रातच जवळपास कुठेतरी प्रवास करायचा होता. त्याने तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण मानसी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती आणि तिने तिच्या आईला तिकीटे बुक करायला सांगितली. जेव्हा ह्याबद्दल केशवला समजले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले आणि तो म्हणाला, मानसी, तू तुझ्या आईला तिकीटे काढायला काय सांगितलेस? हे काम मीही करू शकलो असतो. तेव्हा मानसी म्हणाली, तू माझे ऐकले नाही त्यामुळे मी आईला सांगितले. ती माझ्या बोलण्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. केशव म्हणाला, पण मानसी, मी कुठे नाही म्हणालो होतो. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली होती. तुला परदेशात जायचे आहे तर मग मी माझ्या पैशाने नेले असते. तू तुझ्या आईला तिकिटाचे पैसे परत कर. मानसी म्हणाली, अरे मग त्यात काय झाले?
त्यात काय एवढे काळजी करण्यासारखे आहे? एक सांगते, माझ्या आईबाबांना आम्हा मुलींपेक्षा पैसे जास्त महत्त्वाचे नाहीत. तू आईने आपली तिकिटे काढली म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. मग काय, शेवटी केशवला सुद्धा तिचे ऐकावे लागले आणि मग ते दोघेही हनीमूनसाठी दुबईला रवाना झाले. तिथे पोहोचताच त्यांची आलिशान खोली पाहून मानसीला खूप आनंद झाला. काही वेळ आराम केल्यानंतर दोघेही फिरायला निघाले. मानसी जीन्स टॉप घालून बाहेर आली तेव्हा केशव तिच्याकडे एकटक बघतच राहिला. ती म्हणाली, अरे तू माझ्याकडे काय बघत बसलायस? चला आपण फिरायला जाऊ. ती म्हणाली, केशव, मला तर हे सर्व स्वप्नवत वाटत आहे. किती मस्त वाटते आहे दुबईला येऊन. बरे झाले माझ्या आईबाबांनी आपली दुबईची तिकिटे बुक केली, नाहीतर तू मला तिथेच जवळच्याच कुठेतरी छोट्या ठिकाणी घेऊन गेला असतास. मी तुझ्यावर अवलंबून राहिले असते तर मला ही दुबई पाहायला मिळाली नसती. मानसीच्या अशा बोलण्याचे केशवला वाईट वाटले, पण ती मात्र तिच्याच नादात गुंग होती. पण आता ह्या सर्व गोष्टींवरून केशवला एक मात्र समजले होते की मानसी त्याला सर्व गोष्टी न कळतपणे बोलते, पण ती मनाने वाईट नाही. त्यामुळे त्याने तिचे बोलणे मनावर घेतले नाही. त्याला तिचा निरागसपणा आवडला होता. दिवस निघून गेले. केशवने मानसीला खूप समजून घेतले होते. दोघेही एकमेकांसोबत खुश होते. जेव्हा ते दोघे भारतात परतले तेव्हा एअरपोर्टवर पोहोचताच मानसीची आई त्या दोघांना घेण्यासाठी ड्रायव्हरसह कारमध्ये पोहोचली. मुलीला आणि जावयाला पाहून त्या म्हणाल्या, आज तुम्ही दोघे आमच्या घरी या. मी तुमचा स्वयंपाक बनवून ठेवला आहे. हे ऐकताच केशव म्हणाला, नको, माझे आई बाबा घरी वाट पाहत असतील आणि आईने देखील आमचा स्वयंपाक बनवला आहे. 2-3 दिवसांनी आई बाबा गावी परत जाणार आहेत, तेव्हा आम्ही दोघेही तिकडे घरी येऊ. मानसीची आई म्हणाली, मग आता मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवला आहे त्याचे काय? मग काय, मानसीसुद्धा त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट करू लागली. केशव म्हणाला, हे बघ मानसी, तुला जायचे असेल तर जा, पण मला मात्र घरी जावे लागेल. मला उद्या सकाळी लवकर ऑफिसला निघायचे आहे. एवढे बोलून केशव त्याच्या घरी निघून गेला आणि मानसी तिच्या माहेरी गेली. घरी गेल्यावर तिच्या बाबांना जेव्हा ह्याबद्दल समजले तेव्हा वडिलांनी तिला समजावले. ते म्हणाले, मानसी बाळा, आधी तुला सासरच्या घरी जायला हवे होते, कारण तुझे सासू सासरेही तुझी वाट पाहत असतील, हो ना? तेव्हा मानसी म्हणाली, काय पप्पा तुम्ही पण, तुमची मुलगी इतक्या दिवसांनी घरी परत आली, त्यामुळे तिची तब्येत कशी आहे, तिचा प्रवास कसा झाला हे विचारायचे सोडून तुम्ही तर तिला तिथूनच परत जायला सांगत आहात. राधाताई म्हणाल्या, अहो, एक तर आपली मुलगी आपल्याला बऱ्याच दिवसांनी भेटली आहे, तर आधी मुलीला आपल्याला तरी नीट भेटू द्यात. यावर नारायणराव काहीही बोलले नाहीत. पण संध्याकाळी नारायणरावांनी मानसीला पुन्हा समजावून सांगितले तेव्हा ती तिच्या सासरी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी केशव मानसीला झोपेतून उठवत म्हणाला, अगं मानसी, उठ, सकाळचे 10 वाजले आहेत. आईबाबांना काय वाटेल? मानसी म्हणाली, त्यांना काय वाटायचे आहे ते वाटू दे. आईबाबांना ठाऊक आहे की आपला एवढा दूरचा प्रवास झाला आहे आणि हे बघ, मी खूप थकले आहे. प्लीज मला झोपू दे. एवढे बोलून मानसी पुन्हा तोंडावर पांघरून घेऊन झोपली. केशव तिथून निघून गेला. तो एकटाच खाली आल्याचे पाहून त्याच्या आईने विचारले, अरे तू एकटाच आलास? सुनबाई कुठे आहे? तिलाही बोलावून आण, आपण सर्वजण मिळून नाश्ता करू. केशव म्हणाला, आई, ती प्रवासामुळे थकली आहे, त्यामुळे उठली नाही. आई म्हणाली, काही हरकत नाही बाळा, तिला झोपू दे, मी नंतर देईन तिला नाश्ता. हनीमूनवरून फिरून आल्यानंतर केशवचे आईवडील आठवडाभर त्यांच्या घरी राहिले, पण मानसीने सासू सासऱ्याला एक दिवसही स्वयंपाक बनवून दिला नाही. ती कधी मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायची, कधी आउटिंगला, तर कधी माहेरी आईला भेटायला जायची. केशवच्या आईबाबांनाही माहिती होते की मानसी मनाने वाईट नाही, तर ती थोडीशी अल्लड आहे. आठवडाभर राहिल्यानंतर केशवचे आईबाबा गावी जायला निघाले तेव्हा मानसीला खूप वाईट वाटले, कारण आता संपूर्ण घर तिला सांभाळावे लागणार होते. सासू होती तेव्हा निमूटपणे ती घरातील सर्व कामे करत होती. मानसीचे माहेर आणि सासर एकाच शहरात असल्यामुळे तिची आई तिच्याकडे अधूनमधून येत जात असायची. केशव त्याच्या कामात खूप व्यस्त असायचा. त्याला ऑफिसवरून घरी यायला उशीर व्हायचा, त्यामुळे ती बाहेर नवऱ्यासोबत फिरायला जाऊ शकत नव्हती. पण एके दिवशी मानसी केशवला म्हणाली, आपण बरेच दिवस झाले बाहेर कुठे फिरायला गेलो नाही. आज आपण सिनेमाला जाऊया. तू आज संध्याकाळी लवकर ये. आधी आपण सिनेमा पाहायला जाऊ,
नंतर बाहेर जेवण करू. मानसीला नकार देणे केशवला योग्य वाटले नाही, त्यामुळे तो ठीक आहे म्हणाला. मानसी बाहेर जायला खूप उत्सुक होती. संध्याकाळी तिने सुंदर असा सलवार सूट घातला आणि हलकासा मेकअप करून तयार होऊन बसली. पण काही वेळाने केशवने तिला फोन करून सांगितले की आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचे काम आले आहे, त्यामुळे मला घरी लवकर येता येणार नाही. आपण सिनेमा उद्या पाहायला जाऊ. हे ऐकताच ती भयंकर रागाला गेली आणि तिने माहेरी फोन लावला. आईला ह्याबद्दल सांगितले तेव्हा आई म्हणाली, एवढे काय महत्त्वाचे काम आले आहे? माझी मुलगी त्याच्या घरची मोलकरीण आहे का? ती दिवसभर त्याच्या घरातील सर्व कामे करते आणि तो तिला साधा सिनेमासुद्धा पाहायला घेऊन जाऊ शकणार नाही. पण तिचे बाबा तिला प्रेमाने समजावत म्हणाले, जावई बापूंना काहीतरी महत्त्वाचे काम आले आहे म्हणून ते आले नाहीत. त्यात काय एवढे? पुन्हा कधीतरी घेऊन जातीलच की. आणि काय गं राधिका, मुलीला समजवायचे सोडून तू तिच्या डोक्यामध्ये चुकीचे विचार घालत आहेस. तिच्याच घरचे काम केले म्हणून ती मोलकरीण होणार आहे का? ते पुढे म्हणाले, हे बघ मानसी, तू तुझ्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. यावर तिची आई म्हणाली, मी बरोबर बोलते याचाच तुझ्या बाबांना नेहमी राग येतो. चल ग मनू, आज आपण दोघी शॉपिंगला जाऊयात. त्यानंतर बाहेरच जेवण करू. आईचे बोलणे ऐकून मानसी आनंदाने हसू लागली. ती म्हणाली, आय लव्ह यू मम्मा. तू खरंच माझ्या आनंदाची खूप काळजी घेतेस. असे बोलून तिने आईला मिठी मारली. त्यानंतर दोघी मायलेकी शॉपिंगला गेल्या. तिकडे ऑफिसमध्ये केशवने त्याचे काम पटपट संपवले. त्याने घड्याळाकडे पाहिले आणि मनात म्हणाला, सिनेमा नाही पाहता आला तरी मी मानसीला रात्री जेवायला बाहेर घेऊन जाऊ शकतो ना. एवढे बोलून तो ऑफिसमधून निघाला आणि मानसीला सरप्राईज देण्यासाठी घरी पोहोचला. पण मानसी घरी नव्हती, त्यामुळे त्याने तिला लगेच कॉल केला. मानसी म्हणाली, अरे सॉरी, मी आईसोबत बाहेर जेवायला आले आहे. हे ऐकताच केशवला दुःख झाले. तो म्हणाला, अगं मग तुला एकदा तरी फोन करून सांगावे असे वाटले नाही का? मानसी म्हणाली, अरे केशव, माझ्या लक्षात आले नाही आणि तसेही तू माझा मूड खराब केला आहेस हे विसरलास का? हे बघ, तुला माझ्या आनंदाची काळजी वाटत नसली तरी माझ्या आईला आहे. त्यामुळे तिने माझा नाराज झालेला चेहरा पाहिला आणि मला बाहेर घेऊन आली. हे बघ, काही वेळातच मी घरी पोहोचेन. मानसीच्या बोलण्याने केशवला खूप वाईट वाटले. तो न जेवताच बेडवर पडून राहिला. काही वेळाने मानसीही घरी आली आणि त्याला जेवलास का असे न विचारता झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी केशव ऑफिसला जायला निघाला होता तेव्हा मानसी म्हणाली, केशव, आज माझी तब्येत काही ठीक नाही. असे बोलत ती वॉश बेसिनकडे धावत गेली आणि तिची उलटी झाली. केशव खूप घाबरला आणि म्हणाला, मानसी, काल रात्री तू बाहेरून जेवण करून आली होतीस, कदाचित म्हणून तुला अपचन झाले. तो पुढे म्हणाला, आधी मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि नंतर ऑफिसला जाईन. तसे केशवने ऑफिसमध्ये फोन करून तो उशिरा येणार असल्याचे कळवले आणि तो मानसीला डॉक्टरांकडे घेऊन गेला. काही वेळाने केशवला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवले. तो खूप घाबरला होता आणि पटकन डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर, सर्व काही ठीक तर आहे ना? डॉक्टर हसले आणि म्हणाले, अहो, ह्यात काळजी करण्यासारखे काहीच नाही. तर एक आनंदाची बातमी आहे, तुमची बायको आई होणार आहे. हे ऐकताच केशव खूप खुश झाला, पण मानसी मात्र काळजीत पडली. दोघेही गाडीत बसून घरी पोहोचले तेव्हा मानसी म्हणाली, केशव, मला आत्ताच हे मूल नको आहे. तिचे बोलणे ऐकून केशव आश्चर्यचकित झाला आणि मग तो तिला प्रेमाने समजावत म्हणाला, मानसी, तू आता असे बोलत आहेस, पण जेव्हा आपले मूल या जगात येईल तेव्हा सर्वात जास्त आनंद तुला होईल. तो किंवा ती आल्यानंतर तू मलासुद्धा विसरशील. त्याचे बोलणे ऐकून मानसीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती नवऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवून काही वेळ अशीच बसून राहिली. जेव्हापासून केशवला ही आनंदाची बातमी समजली होती तेव्हापासून त्याने मानसीला एखाद्या फुलाप्रमाणे जपू लागला. त्याने घरात सर्व कामांना कामवाली बाई ठेवली. एक आठवड्यात मानसीला तिच्या एका मैत्रिणीचा, ज्योतीचा फोन आला. काही वेळ गप्पा मारल्यानंतर मानसीने तिला सांगितले की ती आई होणार आहे. यावर ज्योती म्हणाली, हे तू काय बोलत आहेस? अगं वेडी आहेस का? असा मूर्खपणा तू कसा करू शकतेस? अगं तुझ्या लग्नाला आत्ताच तर कुठे 6 महिने झाले आहेत. अगं हीच तर खरी लाईफ एन्जॉय करण्याची वेळ आहे आणि तू कुठे इतक्या लवकर या सगळ्या त्रासात अडकली आहेस? विचार कर, एकदा का तुमचे मूल ह्या जगात आले तर तुझे सर्व फ्रीडम संपून जाईल. मैत्रिणीचे बोलणे ऐकून मानसी म्हणाली, अगं ज्योती, काय सांगू तुला,
मलाही इतक्या लवकर मूल नको होते. ह्या भानगडीत अडकायचे नव्हते. पण आता मी काय करू? अगं, ही बातमी ऐकल्यापासून माझा नवरा तर एवढा आनंदात आहे की त्याचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. मैत्रीण म्हणाली, त्याचे काय जाते आनंदी व्हायला? अगं, खरा फरक तर स्त्रीच्या जीवनात पडतो. संपूर्ण शरीराचे संतुलन बिघडते. हे बघ, अजूनही उशीर झालेला नाही. बघ बाई, काय करतेस ते. एवढे बोलून तिने फोन कट केला. पण फोन ठेवल्यावर मानसी विचारात पडली. कधी ती केशवच्या सुखाचा विचार करत होती, तर कधी तिच्या स्वतंत्र आयुष्याचा. बराच वेळ विचार करून शेवटी ती एका निर्णयावर पोहोचली आणि तिने तिच्या आईला फोन करून सर्व काही सांगितले. तिने एक गोष्ट स्पष्ट केली की तिला हे मूल नको आहे. त्यामुळे तिच्या आईनेही तिला पाठिंबा दिला. आई म्हणाली, तुला जे योग्य वाटते तेच तू कर. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्यासोबत आहे. संध्याकाळी केशव ऑफिसवरून घरी परतला तेव्हा मानसी त्याला म्हणाली, केशव, मला हे मूल नको आहे. हे ऐकताच केशव आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहून म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे? आता अचानक काय झाले म्हणून तू असा निर्णय घेतला? तो पुढे म्हणाला, अगं मानसी, आई म्हणजे प्रेमाचे मूर्तिमंत रूप आहे. तुझी आई एक आई असूनही इतकी कठोर कशी झाली आहे, जी तुझ्याच पोटातील छोट्या जीवाचा गळा दाबायला निघाली आहे. मग केशव रागावर नियंत्रण ठेवत तिला प्रेमाने म्हणाला, हे बघ मानसी, या मुलाची संपूर्ण जबाबदारी तुझी एकटीची नसेल तर माझीही असेल. तो रात्री उठला की मीही उठून त्याची काळजी घेईन. जर त्याचे कपडे घाण झाले तर मी त्याचा डायपरही बदलून देईन. भूक लागली तर त्याला दुधाची बाटली पण तयार करून देईन. हे ऐकून मानसी म्हणाली, हे बघ केशव, मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. मी आधीच डॉक्टरांशी याबद्दल बोलले आहे. उद्या आपण ह्यातून माझी सुटका करण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊ. हे ऐकून केशव मोठ्या आवाजात म्हणाला, तू असा विचार कसा करू शकतेस की मी इतक्या घाणेरड्या कामामध्ये तुझी साथ देईन म्हणून? तेव्हा मानसी म्हणाली, मला तुला सांगायचे होते म्हणून मी सांगितले आहे. आता तू माझ्यासोबत ये किंवा येऊ नकोस, तुझी मर्जी. आणि मला माझ्या पोटातील मुलाला ठेवायचे की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार कायद्याने मला दिला आहे. हे ऐकताच केशव रागाने थरथरत म्हणाला, मानसी, तुझ्या जेवढा अधिकार या मुलावर आहे तेवढाच माझाही आहे. मग तू एकटी कसे काय सर्व ठरवू शकतेस? मानसी म्हणाली, मला आता कोणत्याही वादात पडायचे नाही. मी जे ठरवले तेच करणार. एवढे बोलून मानसी झोपली. मग केशवच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. रात्र जागून काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मानसीच्या घरी फोन केला. त्यावेळी तिचे वडील घरी होते. त्यांनी फोन उचलला तेव्हा केशवने त्यांना मानसी आई होणार असल्याची बातमी सांगितली. तेव्हा ते म्हणाले, अहो जावई बापू, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा केशव म्हणाला, पण बाबा, तिला हे मूल नको आहे. हे ऐकताच बाबांना धक्का बसला आणि ते म्हणाले, तिला फोन द्या, मी तिच्याशी बोलतो. तेव्हा मानसीच्या बाबांनी तिला खूप समजावले, पण तिने काहीही ऐकून घेतले नाही आणि काही वेळाने ते तयार होऊन निघाली. जाताना मानसी म्हणाली, केशव, तू माझ्यासोबत येणार आहेस की नाही? पण केशव काहीही बोलला नाही. म्हणून मानसी त्याला म्हणाली, ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये चालले आहे. तिथे तुझी वाट पाहीन. तू आला नाहीस तर समजेन तुला माझ्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत. मग मानसी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा तिथे तिची आई आधीच तिची वाट पाहत बसली होती. सगळी तयारी झाली. काही वेळातच तिचा गर्भपात झाला. हाच प्रकार समजल्यानंतर तिचे वडील काही वेळातच तिथे पोहोचले. ऑपरेशन थिएटरमधून मानसी बाहेर आल्यावर तिने आजूबाजूला पाहायला लागली. तेव्हा तिला तिचा नवरा कुठेही दिसला नाही. तिने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिचा फोन घेतला नाही. ती म्हणाली, त्याला माझा एवढा राग आला आहे की त्याला आता माझ्याशी फोनवर बोलावेसेही वाटत नाही. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, हे तू काय केलेस? तुझ्या जागी आणखी कोणी असती तर तुझ्याशी बोलणे सोड, मी तिच्याशी नातेही ठेवले नसते. आज मला तुझा बाप असल्याची लाज वाटते आहे. असे बोलून नारायणराव तिथून निघून गेले. मग मानसीने पुन्हा एकदा केशवला फोन लावला. बऱ्याचदा फोन केल्यावर केशवने फोन घेतला आणि म्हणाला, आता काय बोलायचे बाकी आहे? मला सांग की आपल्या प्रेमाचे प्रतीक तू ह्या जगात येण्याआधीच उद्ध्वस्त केलेस. हे ऐकताच मानसी हळू आवाजात म्हणाली, केशव, तू कधी येणार आहेस मला न्यायला? आपण एकत्र बसून आपल्यातील मतभेद मिटवू. केशव म्हणाला, आता आपल्यात बोलण्यासारखे काही शिल्लक राहिलेले आहे का? तुला जेव्हा यायचे असेल तेव्हा ये, पण मी काही तुला न्यायला येणार नाही. असे बोलून त्याने फोन कट केला आणि इकडे मानसीच्या डोळ्यात अश्रू आले. कारण माझा शब्द खाली कधीच पडू न देणारा, माझी प्रत्येक मागणी पूर्ण करणारा माझा नवरा इतका कठोर कसा झाला याबद्दल तिला आश्चर्य वाटले.
तेवढ्यात तिची आई खोलीत आली आणि तिला असे रडताना पाहून म्हणाली, काय झाले मनू, अशी का रडते आहेस बाळा? मानसी म्हणाली, आई केशव माझ्यावर खूप रागवला आहे. तो म्हणाला तुला यायचे असेल तर तू ये, मी काही तुला तिकडे घ्यायला येणार नाही. आई मला सांग, मी एवढा मोठा गुन्हा केला आहे का गं? असे बोलत तिने आईला मिठी मारली आणि रडू लागली. मग तिची आई तिचे अश्रू पुसत म्हणाली, तू दोषी आहेस असे कोण म्हणाले? हे बघ, यात तुझा काही दोष नाही. मुले काय नंतरही होतीलच की. हे बघ, तुझा नवरा तुझ्यासोबत नसला म्हणून काय झाले, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. आईचे बोलणे ऐकून आता मानसीला पूर्ण विश्वास बसला की तिने घेतलेला निर्णय योग्य होता. हा केशव नुकताच पराचा कावळा करत आहे. मानसी आई वडिलांच्या घरी राहत असताना ती प्रत्येक क्षणी तिच्या नवऱ्याच्या येण्याची वाट पाहत होती, पण ना केशव तिला कधी घ्यायला आला आणि ना त्याने कधी तिला फोन केला की मेसेज केला. जसजसे दिवस जात होते मानसीची अस्वस्थता वाढत होती. मोबाईलमध्ये केशवसोबतचे तिचे फोटो पाहताना तिला अश्रू अनावर झाले. तेवढ्यात तिचे बाबा तिच्याकडे आले आणि म्हणाले, मानसी, मला माहिती आहे की तुझे केशववर खूप प्रेम आहे. मग तू त्याला फोन का करत नाहीस? तू एक पाऊल पुढे टाकले तर मला खात्री आहे की तो तुझ्यासाठी 2 पावले पुढे टाकेल. मानसी म्हणाली, का बरं बाबा, मीच का आधी पाऊल पुढे टाकू? शेवटी मी असा काय गुन्हा केला आहे म्हणून त्याला एवढा राग आला आहे? मानसी रागाने म्हणाली. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, जेव्हा तुला तुझा हट्ट सोडायचा नाही तर मग दिवसभर खोलीत स्वतःला कोंडून घेऊन रडत बस. हे ऐकून मानसी म्हणाली, तुम्ही असले कसले बाप आहात? मला होणारा त्रास तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही तर नेहमीच मला दोष देत आला आहात. बाबा म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस मानसी. मी असा कसा बाप आहे जो माझ्या मुलीला काय बरोबर आणि काय चूक हे देखील शिकवू शकलो नाही. आणि तसे तुला काय माहिती आहे आई वडिलांसाठी आपले मूल म्हणजे काय असते? त्यासाठी मुलाला जन्म द्यावा लागतो. वडिलांचे बोलणे ऐकून मानसीला कोणीतरी तिच्या कानफटात भडकवली असल्याचे वाटले. नारायणरावांना ठाऊक झाले होते की त्यांचा जावई खूप हुशार आहे. त्यामुळे मुलीचा संसार वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःहून केशवला फोन केला. ते म्हणाले, केशवराव, मला ठाऊक आहे की मला तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार नाही. माझ्या मुलीच्या कृतीने माझ्याकडून हा अधिकार हिरावून घेतला आहे. मानसी खूप हट्टी आहे हे मला माहिती आहे, पण तिचे तुमच्यावर खूप प्रेम आहे हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही या नात्याला आणखी एक संधी द्या. केशव म्हणाला, नाही बाबा, तुम्ही असे कसे बोलत आहात? एकतर तिने चुकीचा निर्णय घेऊन मला खूप दुखावले आहे आणि आता माहेरी जाऊन बसली आहे आणि उलट माझ्याकडूनच अपेक्षा ठेवते आहे की मी तिला तिकडे घ्यायला यावे. शेवटी मीही माणूस आहे, मलाही काही भावना आहेत. मी मानसीला अगोदरच सांगितले होते की हे घर तिचेच आहे, त्यामुळे ती हवे तेव्हा इकडे येऊ शकते. आणि जर तुम्ही म्हणत असाल तर मी तिच्याशी एकदा बोलून बघतो. जर माझ्या बोलण्याने आमचा संसार वाचणार असेल तर मी तिला फोनवर बोलेन. काही वेळाने केशवने मानसीला फोन लावला आणि त्याचा फोन आल्याचे पाहून मानसीही खुश झाली. तिने लगेच त्याचा फोन घेतला आणि पलीकडून आवाज आला, हॅलो मानसी, कशी आहेस? थोडा राग दाखवत मानसी म्हणाली, आज इतक्या दिवसांनी तुला माझी आठवण आली का? माझी तब्येत ठीक आहे की नाही हे जाणून घेणेसुद्धाही गरजेचे वाटले नाही का तुला? बरं सांग, तू फोन कसा काय केलास? यावर केशव म्हणाला, मानसी, जे झाले ते झाले. आता राग विसरून तू घरी परत ये. तुला हवे तर मी घ्यायला येईन संध्याकाळी. यावर मानसी म्हणाली, मला घरी यायला काहीच हरकत नाही, पण आपल्यात पुन्हा वाद निर्माण व्हावा असे मला वाटत नाही. हे ऐकून केशव म्हणाला, तू काय बोलतेस? मला काही समजले नाही. तेव्हा मानसी म्हणाली, हे बघ केशव, माझी एक अट आहे. माझी इच्छा असल्याशिवाय आपण मुलाचा विचार करणार नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा असेल. यावर केशव आश्चर्यचकित होऊन म्हणाला, मानसी, नवरा बायकोच्या नात्यात ह्या अटी कुठून आल्या? ह्या आधीही तू मनमानी करून खूप मोठी चूक केलीस. ती म्हणाली, हे बघ केशव, तू तुझ्या बोलण्यावर ठाम असशील तर मी नाही येणार तुझ्यासोबत. तिचे बोलणे ऐकताच केशव चिडला आणि म्हणाला, तुझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी पुन्हा आपले नाते जोडण्याचा प्रयत्न केला, पण तू इतकी मूर्ख बाई आहेस हे मला माहिती नव्हते. मानसी म्हणाली, ठीक आहे, म्हणजे तुला माझी आठवण नाही आली. माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून तू माझ्याशी बोलत होतास आणि मला वाटले आता तू माझ्यावर प्रेम करतोस. हे बघ, आता तर मी तुझ्यासोबत कधीच येणार नाही. एवढे बोलून तिने फोन कट केला आणि जोरात ओरडून म्हणाली, पप्पा, पप्पा कुठे आहात?
तिचा आवाज ऐकून आई धावत आली आणि म्हणाली, काय झाले बाळा, तू का ओरडत आहेस? मम्मी, पप्पांना काय हवे आहे? माझे त्यांच्यावर ओझे झाले असेल तर मी हे घर सोडून जाईन. तेवढ्यात नारायणराव आले आणि त्यांना मानसी रागाने म्हणाली, बाबा, शेवटी मला न विचारता तुम्ही केशवला इकडे का बोलावले? त्याच्यासमोर तुम्ही भीक का मागितली? मला काहीही न विचारता माझ्या आयुष्याचा निर्णय तुम्ही कसा घेतला? नारायणराव म्हणाले, अगं बाळा, चूक माझीही होती. जे मला वाटले तेच मी केले. पण तुला तुझ्या हट्टापलीकडे काहीच दिसत नाही. एवढाच जर तुला स्वतःचा अभिमान वाटत असेल तर तू तुझे आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे जग. यापुढे मी तुला काहीही बोलणार नाही. एवढे बोलून नारायणराव त्यांच्या खोलीत निघून गेले. तर मानसी रागात म्हणाली, हो हो, मी केशवला हे सांगेन. मी त्याच्याशिवाय आरामात जगू शकते. कोणास ठाऊक तो स्वतःला काय समजतो. हे बघ आई, तू पटकन वकिलांशी बोल आणि घटस्फोटाची कागदपत्र तयार कर. आता मी त्याच्यासोबत राहू शकणार नाही. घटस्फोटाची बातमी ऐकून आई म्हणाली, मनू, इतका राग चांगला नाही. शांत डोक्याने विचार कर. या निर्णयानंतर तुला पश्चाताप करावा लागणार नाही याचाही विचार कर. मानसी म्हणाली, हा माझा अंतिम निर्णय आहे. राधाताई म्हणाल्या, पण केशव तुला फोन करून काय म्हणाला ते तरी सांग. यावर मानसीने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. राधाताई म्हणाल्या, ठीक आहे मानसी, त्या केशवला भांडण मिटवायचे नसेल तर आपण आपल्या वकिलांशी बोलू. माझ्या मुलीला जे पाहिजे तेच होईल. काही दिवसातच घटस्फोटाची कागदपत्र केशवपर्यंत पोहोचली तेव्हा भूकंप झाल्यासारखे त्याला वाटले. सगळ्या जुन्या गोष्टी त्याच्या मनात येऊ लागल्या आणि त्याला चक्कर आली आणि तो डोके धरून जमिनीवर बसला. नाही, माझी मानसी असे करू शकत नाही असा विचार करून त्याने मानसीला फोन लावला. पण पलीकडून मानसीच्या आईने फोन उचलला. केशव म्हणाला, मला मानसीसोबत बोलायचे आहे. तेव्हा राधाताई म्हणाल्या, आता बोलायला काय शिल्लक राहिले आहे? माझ्या मुलीला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही. केशव म्हणाला, नाही आई, हा तिचा अंतिम निर्णय आहे का हे मला जाणून घ्यायचे आहे. त्या म्हणाल्या, होय, माझ्या मुलीला आता तुझ्यासोबत राहायचे नाही. तिला या नको असलेल्या बंधनातून मोकळे व्हायचे आहे. एवढे बोलून त्याने फोन ठेवला. असेच दिवस निघून गेले. एके दिवशी खोलीत उदास बसलेल्या मानसीला एकटे वाटले म्हणून तिने तिच्या मोठ्या बहिणीला माधुरीला फोन लावला. बोलता बोलता माधुरी मानसीला म्हणाली, इकडे भुकेने आज माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. तेव्हा मानसी आश्चर्याने म्हणाली, का, तू जेवली नाहीस? माधुरी म्हणाली, अगं मानसी, तुला ठाऊक नाही का, आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि मी जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून तुझ्या जिजूंसाठी उपवास केला आहे. आज मला तुझ्या जिजूंनी एक खूप सुंदर साडी आणून दिली आहे. सकाळी मी मस्त आवरून मेकअप वगैरे केला होता आणि वडाला पूजूनही आले. तेव्हा तुझे जिजू माझ्याकडे एकटक पाहत होते. वटपौर्णिमेचे नाव ऐकताच मानसीने फोन कट केला. भूक आणि तहान लागली असूनही तिची बहीण तिला खूप आनंदी दिसत होती. माधुरी खूप भाग्यवान आहे. अचानक मानसीच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तिला आठवले की ती सुद्धा नशीबवान होती. गेल्या वर्षी वटपौर्णिमेला ती सुद्धा खूप उत्साही होती. नकार देऊनही केशवने माझ्यासाठी उपवास केला होता. सकाळी लवकर उठल्यावर त्याने माझ्या आवडीचे पदार्थ बनवले. आम्ही दोघांनी एकत्र बसून एकाच ताटात जेवण केले. तो दिवसभर माझ्यासोबत भुकेला आणि तहानलेला राहिला आणि रात्री मला तो एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला देखील घेऊन गेला. असा विचार करून मानसीच्या चेहऱ्यावर हसू आले, पण पुढच्या क्षणी डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज तिला तिची चूक कळली होती. तिला आता केशवला फोन करून तिने केलेल्या कृत्यांची माफी मागावीशी वाटली. तेवढ्यात बाहेरून तिच्या आईचा आवाज आला, मानसी, बघ कसले पत्र आले आहे तुझ्या नावाने. मानसीने ते पत्र उघडले तर त्यात केशवने सही केलेले घटस्फोटाचे कागदपत्र होते. तिच्या मनात भावनांचे वादळ उठले. केशवने सही केली म्हणजे त्यालाही आता या नात्यातून मुक्ती हवी आहे. मीच वेडी आहे जिने त्याच्याशी बोलायचा विचार केला होता. ठीक आहे, जर त्याला माझी काळजी नसेल तर मी का त्याला बोलू? रागाच्या भरात तिने मोबाईल बेडवर फेकून दिला. असेच दिवस सरत होते. एके दिवशी मानसी बाजारात गेली तेव्हा तिला तिची मैत्रीण भेटली. तिने पाहिले की तिची मैत्रीण पूर्वीपेक्षा थोडी बदलली आहे. तिचे वजनही वाढले होते. मानसीने विचार केल्यावर तिच्या मैत्रिणीने सांगितले की ती लवकरच आई होणार आहे. हे ऐकून मानसीला धक्का बसला, कारण त्याच मैत्रिणीने तिला मुलांच्या फंद्यात न पडण्याचा सल्ला दिला होता. मग स्वतःवर नियंत्रण ठेवत मानसी म्हणाली, ज्योती, तू गरोदर आहेस? अगं, तूच तर मला सल्ला दिला होतास की लग्नानंतर लगेच ह्या फंद्यात पडू नकोस म्हणून, आणि आता हे काय आहे? तेव्हा ज्योती म्हणाली, अगं मानसी, आता नाही तर वर्षानंतर तरी आम्हाला आमचे कुटुंब वाढवण्याचा विचार करावाच लागला असता. मग आता का नाही?
हे ऐकून मानसीचे मन सुन्न झाले. त्यानंतर ती काही बोलली नाही आणि थेट तिच्या घरी निघून आली. मानसीच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. आज पहिल्यांदा तिला तिची चूक समजली होती. काही वेळाने तिची आई तिच्या खोलीत आली आणि म्हणाली, मानसी, मी खूप चांगली बातमी घेऊन आली आहे. वकिलांचा फोन आला होता. 2 दिवसांनी कोर्टाच्या सुनावणीत तुमचा घटस्फोट मंजूर होईल. आता तू त्या नको असलेल्या नात्यातून मुक्त होणार आहेस. मी तुझ्यासाठी एक योग्य मुलगा देखील पाहून ठेवला आहे. तो खूप उच्च घराण्यातला आहे आणि तो तुला खूप आनंदात ठेवेल. जेव्हा राधिकाताई हे बोलत होत्या तेव्हा मानसी मोठ्या आवाजात म्हणाली, मम्मी, मला आता दुसरे लग्न करायचे नाही. प्लीज मला एकटीला सोड. दुपारची रात्र झाली पण मानसी तिच्या मोबाईलवर केशवचा फोटो पाहत राहिली. तेव्हा तिचे वडील नारायणराव तिच्या खोलीत आले आणि त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा मानसीने पाहिले आणि बाबांना घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. तेव्हा नारायणराव म्हणाले, बाळा, आज तू इतकी उदास का दिसतेस? तुला तर आनंद व्हायला हवा. तुला जे हवे होते तेच तर होत आहे. यावर मानसी म्हणाली, बाबा, मला माफ करा. तुम्ही बरोबर बोलत होतात. माझ्या हट्टीपणामुळे आणि अहंकारामुळे मला पूर्णपणे एकटे पाडले आहे. आता मला स्वतःचीच लाज वाटते आहे, स्वतःचाच राग येतो आहे. नारायणराव म्हणाले, बाळा, तुला हे आधीच समजले असते तर बरे झाले असते. हे पाहून माझ्या हृदयात काय चालले असेल हे मलाच ठाऊक आहे. लग्न एक नाही तर 7 जन्माची गाठ असते, जे 2 माणसांना एका धाग्याने बांधते. केशवने गाठ धरली पण तुला ती सांभाळता आली नाही. आता तू हे नाते सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न कर आणि यावेळी केशवबरोबर तुझे नाते अशा प्रकारे घट्ट कर जेणेकरून ते कधीच तुटणार नाही. वडिलांचे बोलणे मानसीला पटले. तिने लगेच केशवला फोन लावला. त्याच्या फोनची रिंग जात होती पण फोन कोणीच उचलला नाही. 2-3 वेळा प्रयत्न करूनही प्रतिसाद आला नाही. तेव्हा मानसीने ठरवले की तो दुसऱ्या दिवशी केशवला भेटायला जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळीच ती तयार होऊन केशवच्या ऑफिसमध्ये पोहोचली. पण तिथे गेल्यावर केशव एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असल्याचे समजले. मानसी तिथेच बसून त्याची वाट पाहू लागली. मानसी मॅडम तुम्हाला भेटायला आल्या आहेत असे सेक्रेटरी केशवला सांगून गेले होते. तरीसुद्धा तो तिला भेटायला आला नाही. काही वेळातच 3 तास झाले. मीटिंग संपल्यावर मानसी केशवच्या केबिनमध्ये गेली. तिने लाल झालेले डोळे पाहून केशवला समजले की ती खूप रडली आहे. मानसी थरथरत्या आवाजात म्हणाली, केशव, आपण आपल्या नात्याला आणखी एक संधी देऊ शकतो का? असे बोलताना ती रडू लागली. पण तेव्हा केशव म्हणाला, मानसी, लग्न म्हणजे तुझ्यासाठी बाहुला बाहुलीचा खेळ असेल पण माझ्यासाठी नाही. तू गेल्यानंतर मी तुटून गेलो होतो. आता मी खूप मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो आहे. मला माफ कर मानसी. आपण आता एकत्र राहणे शक्य नाही. स्वतःच्या पत्नीच्या डोळ्यातील एक अश्रूही न सहन करणाऱ्या केशवला आज तिच्या रडण्याचा काहीही परिणाम होत नव्हता. ही माझी दुसरी मीटिंग आहे असे बोलत केशव पटकन तिथून जाऊ लागला. मानसी त्याच्या वागण्याने थक्क झाली होती. मानसीचा कोमेजलेला चेहरा केशवच्या डोळ्यासमोर सतत येत होता. शेवटी तो इतक्या दगडाच्या काळजाचा कसा झाला? स्वतःला शांत करून त्याने मानसीच्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना विचारले, बाबा, तुम्ही मला असे का करायला सांगितले? मी माझ्या मानसीला खूप दुखावले आहे. आज मला तिच्या डोळ्यातला पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तेव्हा नारायणराव म्हणाले, बाळा, मला माहिती आहे की तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होतोय, पण तिने तिच्याच नातेसंबंधांना महत्त्व द्यावे असे मला वाटते. मी जर तिचा बाप आहे तर तूही माझा मुलगाच आहेस आणि मला तुला पुन्हा असे तुटलेले पाहायचे नाही. तिला सर्व काही सहज मिळाले तर त्याची किंमत तिला कळणार नाही. मी तुला वचन देतो की आता तुमच्याकडे परत येणाऱ्या मानसीला नातेसंबंधांना किंमत कशी द्यायची हे कळेल. कदाचित मानसी आता घरी आली असेल. मी फोन ठेवतो. यानंतर राधिकाताई म्हणाल्या, काय झाले मानसी? तू का रडत आहेस? तेव्हा मानसी म्हणाली, आई, केशवने मला माफ केले नाही. सगळे संपले आहे. राधिकाताई म्हणाल्या, म्हणजे तू त्या केशवला भेटायला गेली होतीस तर? त्याने माझ्या मुलीला पुन्हा दुखावले. पण तू काळजी करू नकोस बाळा. उद्या तुझी त्या पाषाण हृदयाच्या माणसापासून कायमची सुटका होईल. आता मात्र नारायणरावांचा संयम तुटला आणि ते रागाच्या भरात म्हणाले, तू असली कसली आई आहेस? माझ्या मुलीला खूप फसवलेस. मला आश्चर्य वाटते तू स्वतःला तिची आई म्हणून का घेतेस? अगं, एक आई आपल्या मुलीला कुटुंबात राहायला शिकवते, संसार कसा करायचा ते शिकवते, समजुतीच्या 4 गोष्टी सांगते आणि तू इथे तिचे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहेस. नारायणराव मोठ्या आवाजात म्हणाले. त्यामुळे राधिकाताई आश्चर्यचकित झाल्या. तेव्हा मानसी म्हणाली, हो आई, बाबा अगदी बरोबर बोलत आहेत. त्यात केशवचा काहीही दोष नाही.
मी चुकीची आहे, मला त्याच्या प्रेमाची कदर नव्हती. त्याने मला नेहमी साथ दिली, मनात ठेवले, पण मी काय केले? मी जर योग्य निर्णय घेतला असता तर आज मी त्याच्यासोबत माझे आयुष्य आनंदाने व्यतीत करत असते. पण आई, मला आश्चर्य वाटते की जर मी मार्गापासून भरकटले होते तर तू मला योग्य मार्ग दाखवायला हवा होतास. माझ्या प्रत्येक चुकीच्या निर्णयाला तू योग्य ठरवत राहिलीस. मानसी आज बोलत राहिली आणि तिची आई अपराध्यासारखे डोळे मिटून सर्व ऐकत होती. तेव्हा मानसी म्हणाली, बाबा, आता मी ठरवले आहे. खरे तर मी आत्ता माझ्या नवऱ्याच्या घरी जात आहे. मला त्याच्या पाया पडून माफी मागावी लागली तरी चालेल, पण आता मी त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. असे म्हणत मानसी दाराची चौकट ओलांडून स्वतःच्या घरी जाण्यासाठी निघून गेली. थोड्याच वेळात राधिका ताईंचा फोन वाजला. त्यांनी फोन उचलला तेव्हा त्यांची मोठी मुलगी माधुरी म्हणाली, मम्मा, बस झाले. राधिका ताई म्हणाल्या, काय झाले बाळा? ती म्हणाली, काय प्रकरण आहे? तेव्हा पलीकडून आवाज आला, आई, मी आता ह्या माणसासोबत राहू शकत नाही. त्याला स्वतःबद्दल काय वाटतं कोणास ठाऊक. आता खूप झाले. मी आता तुमच्याकडे येत आहे. हे ऐकून राधिकाताई म्हणाल्या, खबरदार, जर तू नवऱ्याशी भांडण केलीस आणि इथे आलीस तर तू जावई बापूंची माफी माग. मी त्यांना चांगलीच ओळखते. तूच काहीतरी आगाऊपणा केला असेल. आता राधाताईंचे डोळे उघडले होते. जर त्यांनी अगोदरच मानसीच्या चुकीच्या वागण्याला खत पाणी घातले नसते तर आज तिच्यावर ही वेळ आली नसती. मानसी केशवच्या घरी पोहोचली आणि त्याची पाय धरून तिने माफी मागितली. केशवने सुद्धा तिला मोठ्या मनाने माफ केले. आज मानसी आणि माधुरी आपापल्या घरी आनंदात नांदत आहेत. नारायणरावांनी त्यांच्या मुलींचे घर परत बसवले होते. प्रत्येक घरात त्यांच्यासारखे वडील असले तर कोणत्याही मुलीचे घटस्फोट होणार नाहीत. तुम्हाला काय वाटते? तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.